नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यात कोणते एलिमेंट्स असतात वगैरे हे सगळं बघितलेलं आहे. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघायचं. मीन्स ॲडिशन सबट्रॅक्शन कशी असणार आहे या कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये, किंवा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का वगैरे हे सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. सो फर्स्ट आपण घेऊया ॲडिशन. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन तर दोघांनाही सेम असते रूल्स असणार आहे. सपोज Z1 is equal to sum A plus B R and Z2 is equal to sum C plus D R. हे दोन एलिमेंट असतील तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन्हीला तोच रूल असणार आहे. कारण हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्यामुळे इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट एकमेकांमध्ये ॲड सबट्रॅक्ट होत नाही. ते सेपरेटली व्हेरिएबल सारखं ट्रीट करावं लागतं. म्हणजे व्हेरिएबलमध्ये आपण एक्सच्या टर्म्स एकत्र ॲड करतो, पण एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्र ॲड करता येत नाही. तसं इथे इमॅजिनरी आणि रिअल एकत्र ॲड करता येणार नाहीत. इमॅजिनरीमध्ये रिअलमध्ये ॲड करायचं. सेम सबट्रॅक्शनसाठी. सो देअरफॉर Z1 प्लस Z2 रूल काय आहे तर रिअलमध्ये ॲड करायचा A प्लस C जो काय असेल तो, प्लस इमॅजिनरीमध्ये ॲड करायचा अँड कॉमन त्याला I असणार आहे. सिमिलरली Z1 मायनस Z2 असेल देन A प्लस, आता Z1 मायनस Z2 म्हणजे काय होणार, A प्लस B याची काय साईन चेंज वगैरे ते सगळं करून घ्यायचं नेहमीच. मायनस C मायनस B I, so that implies A minus C plus B minus D and common I. जसं ॲडिशनला तसं सबट्रॅक्शनला पण रूल आहे. त्याच्यानंतर ह्याचे जर कॉन्जुगेट्स घेतले म्हणजे Z1चा Z1 बार अँड Z2चा Z2 बार हे जर कॉन्जुगेट घेतले, कारण हे A प्लस बी आय असेल तर Z1 बार काय येणार A मायनस बी आय अँड दिस इज C मायनस डी आय. सो या कॉन्जुगेटच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कॉन्जुगेटच्या बाबतीत अशी प्रॉपर्टी फॉलो होते दोघांनाही, ॲडिशनला आणि सबट्रॅक्शनला, की कॉन्जुगेटचं जर Z1 प्लस Z2 ऑलरेडी करून घेतलं, म्हणजे Z1 प्लस Z2 ही कॅल्क्युलेशन करून घेतली आपण ऑलरेडी आणि नंतर त्याचा कॉन्जुगेट घेतला, आधी कॅल्क्युलेशन केलं मग कॉन्जुगेट घेतला, तर सेम येतं आन्सर Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट, Z1 बार प्लस Z2 बार. सिमिलरली फॉर निगेटिव्ह, सो बार ऑफ Z1 minus Z2 is same as Z1 bar minus Z2 bar. सो कॉन्जुगेट आधी घेतला काय किंवा कॉन्जुगेट ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर घेतला काय, दोन्ही आन्सर सेम येतात. हे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटसाठी त्याचं फॉलो होतं. आता एक्झाम्पल म्हणजे अगदी सिम्पल आहे, कारण आपण रिअलमध्ये आणि इमॅजिनरीमध्ये ॲड सबट्रॅक्ट करतो, एवढाच कन्सेप्ट असणार आहे ॲडिशन सबट्रॅक्शनला. त्याच्यानंतर ॲडिशनची काही प्रॉपर्टीज आहेत ॲडिशनच्या. जसं रिअल नंबर्समध्ये प्रॉपर्टीज आहेत तसंच कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये सुद्धा काही एलिमेंट्सना प्रॉपर्टीज आहेत. रिअल नंबर्समध्ये आठवत असेल तर झिरो ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी होती रिअल नंबर्सची. म्हणजे काय, झिरो हा कुठल्याही नंबरमध्ये ॲड केला की जे काही एलिमेंट असेल, जो काही नंबर असेल तो अनचेंज राहायचा, चेंज होत नसायचा. सो त्याला झिरो ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणायचं. तसं इथे काही आहेत का प्रॉपर्टीज ते आपण बघणार. सो ॲडिशनच्या बाबतीत आहेत प्रॉपर्टीज. आपण एकदा ॲडिशन या बायनरी ऑपरेशनसाठी घेतो आणि मल्टिप्लिकेशनसाठी चेक करतो. ह्या प्रॉपर्टीज सबट्रॅक्शन आणि डिव्हिजनसाठी आपण चेक करत नाही किंवा त्या नसतात, फॉलो होत नसतात. सो ह्या प्रॉपर्टीज आपण फक्त ह्या दोन ऑपरेशनसाठी घेतो. सो ॲडिशनसाठी फॉलो होतात का, त्या कुठल्या फॉलो होतात ते बघणार आहोत. फर्स्ट होते Z1 प्लस Z2 केलं म्हणजे Z1 प्लस Z2 करून जे काय आन्सर येईल ते आन्सर इज सेम ॲज Z2 प्लस Z1. म्हणजे प्लस असताना प्लेसेस चेंज केल्या तरी हरकत नाही, चालतं. इट इज कॉल्ड कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सो इथे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी मेनली मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मायट्रायसिसमध्ये नव्हती. याच्या आधीची सिरीज तुम्ही बघितली असाल, डिटर्मिनंट अँड मायट्रायसिस. त्याच्यात बघितलं तर मायट्रायसिसमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये ही प्रॉपर्टी नाही कम्युटेटिव्ह. तर काही सेट्समध्ये ती असते प्रॉपर्टी, काही सेट्समध्ये नसते. रिअल नंबरमध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रॉपर्टीज फॉलो होतात, म्हणून त्याला वेक्टर स्पेस म्हणतात वगैरे असं मी बरेचदा सांगितलेलं आहेच. सो इथे पण ऑलमोस्ट सगळ्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय होतात कॉम्प्लेक्स नंबरला पण. सो ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. देन असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. मीन्स काय की Z1 प्लस Z2 हे सगळं कॅल्क्युलेट करून घेतलं दोन नंबर्स आणि नंतर एक थर्ड नंबर त्याला ॲड केला प्लस Z3 केलं, तर हे जे आन्सर येईल दॅट विल बी सेम ॲज Z1 प्लस Z2 प्लस Z3. मीन्स
काय की जे ब्रॅकेट्स असतात ते ट्रान्सफरेबल असतात, म्हणजे आधी Z1 प्लस Z2 बायनरी ऑपरेशन आहे, त्यामुळे एका वेळेला आपण दोनच नंबर ऍड किंवा सबट्रॅक्ट करणार. सो कुठल्या नंबरचं तुम्ही ॲडिशन आधी करताय ह्या ऑर्डरला काही इथे इम्पॉर्टन्स नाही, सगळे आन्सर्स तिथे सेमच येतील. देन थर्ड इज एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी मीन्स Z1 प्लस 0. 0 म्हणजे काय इथे का 0 प्लस I इज इक्वल टू Z1. सो 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी अशी एक्झिस्ट होते, म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. देअर एक्झिस्ट 0. 0 म्हणजे काय असणार आहे 0 प्लस 0 I. हा नंबर एक्झिस्ट होतो सच दॅट Z1 प्लस 0 इज इक्वल टू Z1. सो 0 ॲक्ट ॲज अ ॲडिटिव्ह आयडेंटिटी फॉर कॉम्प्लेक्स नंबर, आणि हीच सेम आयडेंटिटी रिअल नंबरसाठी सुद्धा आहे. सो दोघांसाठी सेम आहे. फक्त इथे 0 लिहिताना आपण कसं रिप्रेझेंटेशन करणार 0 प्लस 0 I ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे. देअर एक्झिस्ट इनव्हर्स. इनव्हर्स पण एक्झिस्ट होतो मीन्स Z1 मायनस म्हणजे Z1 प्लस मायनस Z1 म्हणजे त्याचा तो काही अपोजिट नंबर असेल, थोडक्यात मायनस साइन देऊन नंबर जो येईल तो, जसं आपण रिअलला करतो दुसरं 2 मायनस 2 इज इक्वल टू आयडेंटिटी मिळतं ना, 2 चा अपोजिट नंबर घेतला की तो इनव्हर्स असतो त्याचा. तसं Z ला मायनस Z1 इथे जे साइन आहे त्याचं अपोजिट साइन दिलं की आपल्याला आयडेंटिटी मिळते, म्हणजे काय मिळतं की देअर एक्झिस्ट इनव्हर्स मायनस Z. सो Z ला मायनस Z हा इनव्हर्स असतो. मीन्स असा असेल एखादा नंबर की 4 प्लस 3I हा नंबर आहे, तर त्याला मायनस 4 मायनस 3I, कारण मायनस साईनने मल्टिप्लाय करायचं, तर हा नंबर याचा सॉरी इनव्हर्स असेल. कारण या दोघांची ॲडिशन केली की 4 मायनस 4 इथे प्लस साइन आणि हे 3 मायनस 3I मीन्स किती मिळालं 0 प्लस 0I विच इज इक्वल टू 0. सो हा नंबर आणि त्याला निगेटिव्ह केलं की तो नंबर हे दोन एकमेकांचे इनव्हर्स असतात. सो इथे पण या चारही प्रॉपर्टीज फॉलो होतात. जशा ॲडिशनच्या रिअल नंबरसाठी प्रॉपर्टीज फॉलो होतात, तशाच सेम कॉम्प्लेक्स नंबरसाठी सुद्धा या चारही प्रॉपर्टीज फॉलो होतात. म्हटलं तसं सबट्रॅक्शन आणि डिव्हिजनसाठी या प्रॉपर्टीज नसतात, कारण अगदी पहिलीच प्रॉपर्टी बघितली तरी फेल होते. Z1 मायनस Z2 कॅनॉट बी इक्वल टू Z2 मायनस Z1. सो त्या प्रॉपर्टीज आपण तिथे बघत नाही, फक्त ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनला आहेत का ते बघतो. तर याला ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं, काही ॲडिशनच्या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज ज्या रिअल नंबरला फॉलो होतात त्याच कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीमला सुद्धा फॉलो होतात. आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं. सिंपल है अगेन मल्टिप्लिकेशन. सपोज Z1 is equal to A plus BI and Z2 is equal to C plus DI. सिम्प्लिफाय करत जायचं. आपल्याला एवढं माहिती की मल्टिप्लिकेशन आणि या एकमेकांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये ते सेम सेम असेल तरच ॲड करता येतात. देन Z1 इंटू Z2 द्यायचं असेल तर जस्ट दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे. इतकं सिंपल आहे ते मल्टिप्लिकेशनचा रूल. C प्लस D आहे जो रिअल नंबर्स मध्ये आपण यूज करतो. x प्लस y आणि a प्लस b असे दोन ब्रॅकेट असतील तर जो रूल यूज करतो तोच रूल सेम इथे यूज करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे ते a इंटू सी प्लस ADI प्लस BCI प्लस BD इंटू I इंटू I म्हणजे I स्क्वेअर म्हणजे मायनस वर येणार विच इज इक्वल टू AC प्लस याच्यात कॉमन येईल I कॉमन येईल म्हणजे AD प्लस BC इंटू कॉमन I. I स्क्वेअर मीन्स -1 सो मायनस BD. आता बघितलं तर तो BD हा काय झाला रिअल नंबर झाला. दिस इज ऑल्सो रिअल, हा रिअल. त्यामुळे लिहिताना आपण रिअल पार्ट एकत्र लिहितो. सो दॅट इम्प्लाइज AC मायनस BD दिस इज रिअल पार्ट प्लस AD प्लस BC इंटू I इमॅजिनरी पार्ट. हा Z1 इंटू Z2 चा प्रॉडक्ट असणार. सो प्रॉडक्ट कसा करायचा रूल वगैरे फार लक्षात ठेवायची गरज नाही, कारण दोन ब्रॅकेट आहे आणि दोन ब्रॅकेट आपण जसं रिअल नंबर्समध्ये मल्टिप्लाय करतो तसाच सेम वेने मल्टिप्लाय करायचं. आणि इथे काय आता I मल्टिप्लिकेशन असल्यामुळे एकमेकांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं आणि I स्क्वेअर इज इक्वल टू -1 हे आपल्याला माहिती. जसं मल्टिप्लिकेशन आहे तसंच सेम डिव्हिजन पण तसंच असणार आहे. जसं आपण सिम्प्लिफिकेशन रूल रिअल नंबर्समध्ये यूज करतो तसेच करायचे. म्हणजे कुठे रॅशनलायझेशन कुठे कंपोनंटो डिव्हिडंडो करावा लागेल, कारण डिव्हिजन असणार आहे आता. तर
Z1 आणि Z2 दिले. सपोज Z1 is equal to A plus BI and Z2 is equal to some C plus DI. Then Z1 upon Z2 is equal to A plus BI अपॉन C प्लस डी आय. आता असंच नुसतं ठेवलं तर सिम्प्लिफाय होत नाही. हे रिअल नंबर्स मध्ये पण माहिती आहे आपल्याला की x प्लस वाय अपॉन काहीतरी a प्लस बी असेल तर तसंच राहणार आहे. ते सिम्प्लिफाय करण्यासाठी रॅशनलायझेशन करावं लागतं आपल्याला. म्हणजे काय, हा जो डिनॉमिनेटर तो सिम्प्लिफाय करायचा आहे. त्यासाठी यातलं जे साइन आहे त्याच्या अपोजिट साइन यूज करून मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय करायला लागेल, c मायनस डी आय मल्टिप्लाय अँड डिवाइड. कारण एकतर फक्त मल्टिप्लिकेशन नाही चालत, फक्त डिनॉमिनेटरला याला घेतलं तर चालत नाही ना, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही करावं लागेल. सो ते केलं की सिम्प्लिफाय होईल. ते म्हणजे काय होणार, a प्लस बी आय इनटू ब्रॅकेट c मायनस डी आय न्यूमरेटर दे अपॉन c प्लस डी आय इनटू c मायनस डी आय. पण आपल्याला माहिती आहे a मायनस b a प्लस b मीन्स किती असतं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, ac मायनस साइन नीट केअरफुली घ्या, ac झाल्यानंतर मायनस a डी आय, त्याच्यानंतर प्लस b c आय आणि मायनस 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 b डी अँड आय स्क्वेअर अपॉन a प्लस b इंटू a मायनस b सारखं आहे, त्यामुळे a स्क्वेअर मीन्स फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर मीन्स d स्क्वेअर आय स्क्वेअर. आता सगळीकडे जिथे आय स्क्वेअर आहे तिथे -1 प्लेस करूया. सो विच इज इक्वल टू ac, याच्यात आय कॉमन आहे पण जो पॉझिटिव्ह आहे तो आधी घेऊया आणि इथे bd इंटू आय स्क्वेअर मीन्स आय स्क्वेअर म्हणजे -1 मायनस म्हणजे प्लस होईल. सो हा रिअल पार्ट होणार आहे. सो ac प्लस bd असं होणार आहे आणि इथे प्लस bc मायनस ad इंटू आय अपॉन दिस c स्क्वेअर मायनस मायनस इथे साइन आहे, आय स्क्वेअरचं -1 सो मायनस मायनस प्लस c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. सो जेव्हा आपल्याला असे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स येतील तर काही घाबरायचं कारण नाही. Z1 अपॉन Z2 हे असं घ्यायचं, रॅशनलायझेशन प्रोसेस करायची आणि सरळ पुढे सिम्प्लिफाय करायचं. सो AC प्लस BD प्लस BC मायनस AD, कुठे काय प्लस मायनस झालं असेल तर बघा C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर असा तो पार्ट आहे. आता याचा सेपरेट करायचा असेल पार्ट की रिअल पार्ट सेपरेट, इमॅजिनरी पार्ट सेपरेट, तर हा जो डिनॉमिनेटर आहे त्या दोन्हीला देऊन ते सेपरेट करता येते. सो विच इज इक्वल टू काय होणार आहे, AC प्लस BD हा त्याचा रिअल पार्ट आहे अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस दुसरा हा इमॅजिनरी पार्ट आहे BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर आणि ह्याला काय असणार आहे I. म्हणजे हा त्याचा रिअल पार्ट झाला आणि हा त्याचा इमॅजिनरी पार्ट झाला. सो Z1 प्लस Z2 पण पॉसिबल आहे आणि Z1 प्लस Z2 अर्थात इथे Z2 नॉट इक्वल टू 0, 0 म्हणजे 0 प्लस 0 आहे. नॉन झिरो नंबर असेल तरच, नाही तर काय त्याचा उपयोगच नाही. डिनॉमिनेटर मध्ये 0 आले की तो नंबर आपण त्याला घेत नाही किंवा तो इन्फिनिटी नंबर असतो की इन्फिनिटीकडे जाणारा नंबर असतो वगैरे आपल्याला माहिती. सो हे त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे Z1 अपॉन Z2 आलं तर. सो अशा पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे सगळं इझिली करू शकता. आता याच्या पुढे जशा ॲडिशनच्या प्रॉपर्टीज होत्या तशा काही मल्टिप्लिकेशनच्या पण प्रॉपर्टीज आहेत का बघू. रिअल नंबर्सला होत्या तसं कॉम्प्लेक्स नंबरला पण असतात. रिअल सारख्याच प्रॉपर्टीज कॉम्प्लेक्स नंबर्सला पण असतात. सो सपोज Z1 इज इक्वल टू सम a प्लस बी आय, हे लिहायची गरज नाही खरं कारण आपण डायरेक्ट प्रॉपर्टीज बघूया. सो मल्टिप्लिकेशन मध्ये Z1 इंटू Z2 केलं अँड Z2 इंटू Z1, लेफ्ट साइडला कुठला नंबर घेतला याच्यावर आन्सर डिपेंडेंट नाही. सो दिस इज कॉल्ड कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ही मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा असते. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी पण असते, जशी ॲडिशन मध्ये होती तशीच आहे. सो Z1 इंटू Z2 हे मल्टिप्लिकेशन आधी केलं अँड देन Z3 लिहिलं म्हणजे मल्टिप्लाय केलं आणि Z1 तसंच ठेवलं अँड Z2 Z3 आधी मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा दोन्ही आन्सर्स काय असतात, सेमच असतात. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, म्हणजे कुठलाही एखादा Z घेतला तर त्या Z ला 1 ने मल्टिप्लाय केलं, लेफ्ट साइड राईट साइड कुठल्याही साइडने 1 इंटू Z, तर Z हाच नंबर राहतो. हा Z काय आहे, हियर Z, हियर 1 मीन्स काय असणार आहे 1 प्लस 0 I.
म्हणजे रिअल नंबरच येतो ऍक्च्युली. लिहिताना फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर 1 + 0i असं आपण लिहिणार. सो हा एक्झिस्ट होतो. ही आयडेंटिटी आहे जी 1 ही एक्झिस्ट होते. जशी रिअल नंबरसाठी असते, नॉन झिरो रिअल नंबरसाठी आपण आयडेंटिटी 1 हीच यूज केलेली आहे. तीच सेम आयडेंटिटी कॉम्प्लेक्स नंबरसाठी आहे. 1च आहे पण लिहिताना कॉम्प्लेक्स आहे म्हणून 1 + 0i असं लिहिलंय त्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबरसाठी. देन एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स मीन्स कुठले तरी दोन नंबर्स घेतले, Z1 इंटू Z2 असा जर कुठला तरी नंबर घेतला, Z1 इंटू Z2 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू Z2 इंटू Z1 असा एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स पण तिथे येतो. जसं एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स आला होता ह्याला ॲडिशनला जसा आला होता तसाच सेम मल्टिप्लिकेशनला पण इनव्हर्स एक्झिस्ट होतो. आता हा जो मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे हा इथे असा डायरेक्ट आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. त्यासाठी मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट असा एक कन्सेप्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर्स मधला. तो मी शिकवल्यावर नंतर मी तुम्हाला इथे येऊन ही प्रॉपर्टी नीट परत एक्सप्लेन करेन. कारण जसा रिअल नंबर्स मध्ये फक्त रेसिप्रोकल घेतला की व्हायचं, म्हणजे सपोज 4 असेल तर 4चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होता 1/4 एवढाच होतो. कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर 1 येतो. सो आन्सर 1 येणारे असे कोणते दोन नंबर आहेत की ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 1 येतं, तर त्यासाठी मॉड्युलस हा कन्सेप्ट आहे आपल्याला बघावा लागणार आहे. सो मॉड झेड हा कन्सेप्ट शिकल्यानंतर या दोन नंबर्समध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसा एक्झिस्ट होतो ते आपल्याला बघता येईल. तर ते मी नंतर घेईन. मॉड्युलस हा कन्सेप्ट शिकवल्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची कशी फाइंड आउट करायची हे सांगेल. कारण नुसतं a + bi असेल तर 1/a + bi अशी त्याची मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी होत नाही. थोडंसं ते कॅल्क्युलेशन आहे, मॉड झेड काढायला लागतो, झेड बार कन्सिडर करायला लागतो आणि ते सगळं करून त्याची आयडेंटिटी येते, इनव्हर्स येतो. पण म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज झेडमध्ये सुद्धा आहेत. ज्या प्रॉपर्टीज सगळ्या रिअल नंबर्समध्ये होत्या त्याच सगळ्या प्रॉपर्टीज झेडमध्ये सुद्धा आहेत. आणि एक अजून राहिली जी मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन दोघांचं कॉम्बिनेशन आहे ती प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, ती सुद्धा आहे झेडमध्ये. मीन्स Z1 इंटू ब्रॅकेट Z2 + Z3. म्हणजे ब्रॅकेटमध्ये ॲडिशन असेल तर हा जो नंबर आहे बाहेर मल्टिप्लिकेशनचा जसं रिअल्समध्ये करतो तसं हा नंबर आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करू शकतो. सो Z1 इंटू Z2 + Z1 इंटू Z3 याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन असं त्याला म्हणतात. सो जशा रिअल नंबर्समध्ये आहेत तशाच सगळ्या प्रॉपर्टीज कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये सुद्धा फॉलो होतात. म्हटलं तसं फक्त एक्झिस्टन्स ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसा काढायचा आणि त्यासाठी काय टेक्निक आहे, त्यासाठी मॉड झेड हा कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट शिकवून झाल्यानंतर त्या एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्सचा आपण कन्सेप्ट तो घेणार आहोत. म्हणजे तो इनव्हर्स कसा काढायचा तो घेणार आहोत. सो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे कसं करायचं कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये हे सगळं तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. सिंपल उदाहरणं तुम्ही घेऊन कुठलेही दोन नंबर्स घ्या आणि त्याची ॲडिशन, मल्टिप्लिकेशन वगैरे तुम्ही करू शकता.